नमस्कार, मी कृपा सक्का न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह राजकीय पक्षाचे उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित होते। महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आणि प्रचार दौऱ्यांनी शनिवारी पुणे, शिरूर आणि मावळ या 3 लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता झाली। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच नेत्यांकडून टीका आणि आरोपाच्या फेरी कायम राहिल्या असून उद्या सोमवारी या 3 मतदारसंघांसह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। जालन्यात आज मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली आहे। जालना लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदानाच्या दिवशी नागरिकांनी घरी न राहता मतदानाचा अधिकार बजवावा आणि लोकशाहीला बळकट करावं यासाठी आज जालना विधानसभेत तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली आहे। शहरातील मामा चौकातून या रॅलीला सुरुवात होऊन शहरातील विविध मार्गांवर पथनाट्याद्वारे जनजागृती करत मतदान करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला आहे। कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा 25 मोबाईल सापडल्याचं समोर आलंय। कारागृह अधिकाऱ्यांच्या झाडाझडतीत कैद्यांच्या बॅरेकमध्ये हे मोबाईल सापडले। मागील महिन्यात कारागृहात 80हून अधिक मोबाईल सापडले होते। दरम्यान आता पुन्हा 25 मोबाईल सापडलेत। त्यामुळे कारागृहात मोबाईल सापडण्याची मालिका सुरूच असून कारागृह सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान जप्त केलेले मोबाईल आणि इतर साहित्य जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे कळंबा मध्यवर्ती कारागृह जेल आहे की कॉल सेंटर अशी म्हणण्याची वेळ आता आली असून कळंबा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलंय। आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या आणि परिसरातील बाजारपेठेचे सर्वात मोठे गाव असलेल्या लासलगाव शहराच्या घशाला कोरड पडली आहे। तब्बल 26 दिवसांनी तिथे पाणी येत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतही पाण्याची खात्री न मिळाल्यामुळे लासलगावच्या नागरिकांसह व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळलाय। पाणी मिळत नसल्याने मतदानावरील बहिष्कारही नागरिकांनी कायम ठेवलाय। खुलताबाद तालुक्यातील वेरूळसह परिसरातील कसाबखेडा, गल्ले बोरगाव, आखातवाडा, चिंचोली, सुलंभिजन, दरेगाव, पाडळी, इंदापूर तसेच बाजार सावंगी परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावून झोडपून काढलाय। त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा पारा चढल्याने असह्य झालेल्या वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात आलाय। सिल्लोड शहर आणि परिसरामध्ये आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे सिल्लोड परिसरातील नागरिकांची असह्य गरमीपासून काही प्रमाणामध्ये सुटका झाली असून वातावरण बदल झाल्यामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झालाय। पुणे शहरामध्ये सुद्धा सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे। या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल होत आहेत। या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सध्या संपूर्ण देशभरात लोकसभेचं वातावरण आहे। त्यातच कलाकार मंडळी देखील कुठे मागे नसल्याचं चित्र आहे। त्यातच आता दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन देखील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिसलाय। त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोकांनी झुंबड केली होती। अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी जनसमुदाय एकवटला होता। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय। अल्लू अर्जुन निवडणुकांच्या प्रचारात अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी ही YSRCPचे उमेदवार शिल्पा रवी रेड्डी यांच्या प्रचारासाठी नांदल येथे पोहोचलेत। इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला जाणार आहे। चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर आज हा सामना रंगवला जाणार आहे। हा सामना भारतीय वेळेनुसार 3:30 वाजता खेळवला जाणार असून दोन्ही संघ पूर्ण तयारीत आहेत। गुजरात टायटन्स विरुद्ध 35 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने चेन्नई सुपर किंग्स खेळात उतरत आहे। त्यांचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली हा सामना होतोय। वेळ झाली आहे बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा